नमस्ते, केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत BGM 037 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 37। मागच्या 36व्या भागामध्ये आपण अध्याय क्रमांक 6 च्या 14व्या प्रश्नावरचा 14व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न संपवला होता। आता दुसऱ्या प्रश्नापासून आपल्याला या भागात आरंभ करायचा आहे। आपल्याला नेहमीची विनंती की कृपया थोडासा वेळ काढून हा सुद्धा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा। या भागामधून आणि ह्या भगवद्गीता वाचनाच्या उपक्रमामधून आपल्याला भगवद्गीतेचं संस्कृत भाषेचं उपनिषदांचं वेदांचं सगळ्यांचं मोठं ज्ञान मिळणार आहे। त्यामुळे ह्या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्या। ह्या उपक्रमातील पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत सारे व्हिडिओ ऐकण्यासाठी आता जी तुम्हाला स्क्रीनवर माझी प्लेलिस्ट दिसते आहे भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाच्या, या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पहिल्या भागापासून शेवटपर्यंत सर्व भाग मिळतील। या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या। चला तर मग विलंब न करता परमेश्वराचं ध्यान करूयात आणि प्रत्यक्ष पुस्तक वाचन आरंभ करूयात। ओम श्री परमात्मने नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। ओम श्री परमात्मने नमः। अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 14 पुढचा प्रश्न, विगतभिः याचे काय तात्पर्य आहे? उत्तर, परमात्मा सर्वत्र आहे। ध्यानयोगी परमात्म्याचे ध्यान करून त्याला सर्वत्र पाहू इच्छितो, मग त्याने का भ्यावे? म्हणून ध्यान करतेवेळी साधकाने निर्भय राहिले पाहिजे। मनात थोडेसे भय राहिले तरी एकांत आणि निर्जन स्थळी स्वाभाविकपणे चित्तात विक्षेप येईल। म्हणून साधकाने त्यावेळी मनामध्ये परमात्मा हा सर्व शक्तिमान आहे, तो सर्वव्यापी असल्याने तो येथेही नेहमीच आहे, तो असताना कोणत्याही गोष्टीचे भय नाही, अशी दृढ व सत्य धारणा केली पाहिजे। कदाचित प्रारब्धामुळे ध्यान करता करता मृत्यू झाला तरी त्याचा परिणाम परमकल्याण होण्यातच होईल। खरा ध्यानयोगी या विचारावर ठाम राहतो, म्हणून त्याला विगतभिः असे म्हटले आहे। ध्यान करताना कोणत्याही प्रकारचं भय मनामध्ये असता कामा नये। पुढचा प्रश्न, प्रशांतात्मा याचे काय तात्पर्य आहे? उत्तर, ध्यान करतेवेळी मनाने रागद्वेष हर्षशोक व कामक्रोध इत्यादी दूषित वृत्ती व सांसारिक संकल्प विकल्प हे पूर्णपणे सोडून दिले पाहिजेत। वैराग्याने मन पूर्णपणे निर्मल व शांत करून ध्यानयोगाचे साधन केले पाहिजे। हीच भावना दाखवण्यासाठी प्रशांतात्मा हे विशेषण लावले आहे। पुढचा प्रश्न, युक्तः हे विशेषण लावण्याचा काय अर्थ आहे? उत्तर, ध्यान करतेवेळी साधकाने निद्रा, आळस व प्रमाद इत्यादी विघ्नांपासून बचाव करण्यासाठी फार सावध राहिले पाहिजे। असे न केल्यास मन व इंद्रिये ही त्याला फसवून ध्यानामध्ये अनेक प्रकारची विघ्ने आणू शकतात। हीच गोष्ट दाखवण्यासाठी मुक्तः हे विशेषण दिले आहे। पुढचा प्रश्न, मन रोखणे म्हणजे काय? उत्तर, एका जागी न थांबणे आणि थांबता थांबता जबरदस्तीने विषयांमध्ये निघून जाणे हा मनाचा स्वभाव आहे। या मनाला चांगल्या प्रकारे आवरल्याशिवाय ध्यानयोगाचे साधन घडू शकत नाही। म्हणून ध्यान करतेवेळी मनाला बाह्य विषयांपासून चांगल्या प्रकारे दूर करून त्याला आपल्या ध्येयामध्ये पूर्णपणे निरुद्ध करणे म्हणजेच भगवंताशी तन्मय करून टाकणे म्हणजेच येथे मनाला आवरणे होय। पुढचा प्रश्न, मच्चित्तः याचा आशय काय आहे? उत्तर, ध्येय वस्तूंमध्ये चित्ताच्या एकतान प्रवाहाचे नाव ध्यान होय। ती ध्येय वस्तू काय असावी हेच सांगण्यासाठी भगवंत म्हणत आहेत की तू आपले चित्त माझ्यामध्ये लाव। ज्याच्याविषयी खरे प्रेम असते त्या वस्तूमध्ये चित्त सहजपणेच लागते। म्हणून ध्यानयोगाने त्या परमहितैषी परमसुहृद परमप्रेमास्पद अशा परमेश्वराचे गुण, प्रभाव, तत्व व रहस्य यांना समजून घेऊन संपूर्ण जगाबद्दलच्या प्रेमापासून बाजूला जाऊन एकमात्र त्या परमेश्वरास आपले ध्येय बनवावे आणि अनन्य भावाने चित्त त्याच्यामध्येच लावण्याचा अभ्यास करावा। ध्यानयोगाने असे केलेच पाहिजे। पुढचा प्रश्न, भगवंताचे परायण होणे म्हणजे काय? उत्तर, परमेश्वराला आपले ध्येय बनवून त्याच्या ध्यानामध्ये जे चित्त लावू इच्छितात ते भगवंताचे परायण सुद्धा असतात। म्हणून मतपरहा या पदाने भगवंतांनी असा आशय दाखवला आहे की ध्यानयोगाच्या साधकाने मजलाच म्हणजे भगवंतालाच परमगती, परम ध्येय, परम आश्रय आणि परम महेश्वर सर्वांपेक्षा श्रेष्ठ प्रेमास्पद मानून नित्य माझेच आश्रित राहिले पाहिजे। मलाच आपला एकमात्र परमरक्षक, सहाय्यक, स्वामी, जीवन, प्राण व सर्वस्व मानून माझ्या प्रत्येक बाबतीत अत्यंत संतुष्ट राहिले पाहिजे। याचेच नाव भगवंताचे परायण होणे हे होय। पुढचा प्रश्न,
या श्लोकामध्ये सांगितलेले ध्यान सगुण परमेश्वराचे आहे की निर्गुण ब्रह्माचे, आणि ते ध्यान भेदभावाने करण्यास सांगितले आहे की अभेदभावाने. बघा किती मायक्रो इन्स्ट्रक्शन आपल्याला इथे मिळत आहेत. म्हणजे भगवद्गीतेचे श्लोक सोडून सुद्धा इतर आपल्याला ज्ञान जे मिळतं आहे त्यासाठी आपण या पुस्तकाचे लेखक जगदयालजी गोयंदका, अनुवादक कुलकर्णी महोदय आणि गीता प्रेस गोरखपूर आणि आपला उपक्रम या सगळ्यांचे आभारी आहोत. या सुंदर प्रश्नाचं सुंदर उत्तर. या श्लोकात मच्चितः आणि मत्परः या पदांचा प्रयोग झाला आहे, म्हणून येथे निर्गुण ब्रह्माच्या अभेद भावनेच्या ध्यानाची गोष्ट नाही. म्हणून येथे उपास्य व उपासक यांचा भेद ठेवून सगुण परमेश्वराच्या ध्यानाची रीत सांगितली आहे असे समजले पाहिजे. पुढचा प्रश्न. येथे सगुण रूपाच्या ध्यानाची रीत सांगितली आहे हे ठीक आहे, परंतु हे सगुण ध्यान सर्व शक्तिमान सर्वाधार परमेश्वराच्या निराकार रूपाचे आहे की भगवान श्री शंकर, श्री विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण प्रभूती साकार रूपातील कोण्या एका देवाचे आहे? उत्तर. सुंदर प्रश्न. किती वाचकाच्या किंवा अभ्यासकाच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये येणारे सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे रेडीमेड मिळत आहेत. उत्तर. भगवंताचे गुण, प्रभाव, तत्व आणि रहस्य यांना समजून घेऊन मनुष्य आपली आवड, स्वभाव व अधिकार यांनुसार ज्या स्वरूपामध्ये ध्यान तो मनुष्य सुगमपणे करू शकतो त्याच रूपामध्ये मन सुलभपणे लावू शकतो व त्याच रूपाचे ध्यान करू शकतो. कारण भगवंत एक आहे आणि सर्व रूपे त्याचीच आहेत. म्हणून अशी कल्पना करू नये की येथे अमुक एकाच विशिष्ट रूपाचे ध्यान करण्यासच सांगितले आहे. आता येथे साधकांच्या माहितीसाठी ध्यानाच्या स्वरूपांचे वर्णन केले जात आहे. आता ध्यानाची स्वरूप, त्याचं वर्णन. ध्यानस्थ भगवान शंकरांचे ध्यान. शंकरांची ज्यांना भक्ती करायची, भगवान शंकराची भक्ती, त्यांच्यासाठी ज्ञान मिळतं इथे. हिमालयाच्या गौरीशिखर शिखरावर पूर्णपणे एकांत स्थानी भगवान शिव ध्यान लावून पद्मासनात विराजमान आहेत. त्यांचे शरीर अत्यंत गौरवर्ण आहे. त्याच्यावर हलकीशी लाली पसरलेली आहे. त्यांच्या शरीराचा वरचा भाग निश्चल, सरळ आणि समुन्नत आहे. विशाल भालावर भस्माचे सुंदर त्रिपुंड शोभायमान आहे. पिंगट वर्णाची जटा तुऱ्याप्रमाणे उंच करून सर्पाने बांधलेली आहे. दोन्ही कानात रुद्राक्षमाला आहेत. पांघरलेल्या काया गजचर्माचा सावळेपणा नीलकंठाच्या प्रभेने अधिकच घनीभूत होत आहे. त्याच्या तिन्ही नेत्रांची दृष्टी नासिकेच्या अग्रभागावर सुस्थिर आहे व त्याखाली झुकलेल्या स्थिर व निस्पंद नेत्रातून उज्ज्वल ज्योती प्रकट होऊन इकडे तिकडे पसरत आहे. दोन्ही हात मांडीवर ठेवले आहेत. असे वाटते की जणू कमळ उमललेले असावे. समाधी अवस्थेमध्ये त्यांनी देहात वसणाऱ्या वायू समूहास निरुद्ध करून ठेवले आहे. ते पाहून असे वाटते की जणू ते जलाने भरलेले व आडंबर रहित असे वर्षाव करणारे मेघ होत, किंवा तरंगरहित प्रशांत महासागर होत, किंवा निर्वात स्थानी असलेला अखंड ज्योतिर्मय दीपक होय. भगवान विष्णूंचे ध्यान. आता हे आपल्याला ज्ञान देत आहेत की आपण ध्यान करताना भगवान शंकरावरती ध्यान केंद्रित करताना परमेश्वराची कल्पना कशी करायची याचं वर्णन त्यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं. तसंच आता भगवान विष्णूंचं ध्यान करताना आपण कसं कल्पना करायची विष्णूची, डोळ्यासमोर किंवा मनामध्ये कोणती प्रतिमा आणायची, कशी प्रतिमा आणायची याचं मार्गदर्शन ते आपल्याला करतायत. भगवान श्री विष्णूंचे ध्यान. आपल्या हृदय कमळावर आणि आपल्या समोर भूमीपासून काहीशा उंचीवर स्थित असलेल्या एका रक्तवर्णाच्या सहस्त्र दल कमलावर भगवान श्री विष्णू सुशोभित आहेत. त्यांचा नीलमेघासमान मनोहर नीलवर्ण आहे. त्यांची सर्व अंगे परमसुंदर आहेत आणि ती तऱ्हेतऱ्हेच्या आभूषणांनी विभूषित आहेत. त्या श्री अंगातून दिव्य सुगंध बाहेर पडत आहे. अतिशांत आणि महासुंदर असे सुखारविंद आहे. विशाल आणि मनोहारी अशा 4 लांब भुजा आहेत. अत्यंत सुंदर आणि रमणीय अशी ग्रीवा आहे. परमसुंदर गोल असे कपोल आहेत. सुखमंडल हे मनोहर मंद स्मितहास्याने सुशोभित आहे. लाल लाल ओठ आणि अतिसुंदर टोकदार नासिका आहे. दोन्ही कानात मकराकृती कुंडले झळकत आहेत. मनोहर हनुवटी आहे. कमलाप्रमाणे विशाल आणि प्रफुल्लित असे नेत्र आहेत. त्या नेत्रातून स्वाभाविकपणे दया, प्रेम, शांती, समता, ज्ञान, आनंद व प्रकाश यांची अजस्त्र धारा सतत वाहत आहे. खांदे उन्नत आहेत. मेघश्याम नीलपद्मवर्ण अशा शरीरावर सुवर्णवर्ण पितांबर शोभायमान आहे. लक्ष्मीच्या निवासस्थान अशा वक्षस्थलावर श्री वत्साचे चिन्ह आहे. उजवीकडच्या वरच्या हातात सुंदर अत्यंत उज्ज्वल किरणांनी युक्त असे चक्र आहे. खालच्या हातात कौमोदकी नावाची गदा आहे. डावीकडील हातात सुंदर पांढरा शुभ्र विशाल आणि विजयी पांचजन्य शंख आहे आणि खालच्या हातात सुंदर रक्तवर्ण कमल सुशोभित आहे.
गळ्यात रत्नांचा हार आहे, हृदयावर तुलसीयुक्त वनमाला, वैजयंतीमाला आणि कौस्तुभमणी विराजमान आहे. पायात रत्नजडित आणि वाजणारे नुपूर आहेत आणि मस्तकावर दैदिप्यमान किरीट आहे. विशाल, उन्नत आणि प्रकाशमान अशा ललाटावर मनोहर ऊर्ध्वपुंड तिलक आहे. हातामध्ये रत्नांचे कडे, कमरेला रत्नजडित करदोटा, भुजांमध्ये बाजूबंद आणि हाताच्या बोटांमध्ये रत्नांच्या शोभायमान अंगठ्या आहेत. काळे कुरळे केस फारच मनोहर आहेत. चोहीकडे कोटी सूर्यासारखा परंतु शीतल असा प्रकाश पसरलेला आहे. त्यातून प्रेम आणि आनंद यांचा अपार सागर उचंबळून येत आहे. श्री विष्णूंचं ध्यान करण्याकरता आपल्याला त्यांनी दिशा दाखवली किंवा प्रतिमेची दिशा दाखवली. आता भगवान श्रीरामांचं ध्यान ज्यांना करायचं असेल त्यांच्यासाठी मार्गदर्शन. भगवान श्रीरामांचं वर्णन डोळ्यासमोर किंवा मनामध्ये आपल्याला जे चिंतायचं आहे, ज्याचं चिंतन करायचं आहे त्याचं वर्णन. भगवान श्रीराम अत्यंत सुंदर मणिरत्नमय राजसिंहासन आहे. त्यावर श्री रामचंद्र सीतेसह विराजमान आहेत. ते नवीन दुर्वादल सदृश श्यामवर्ण आहेत. कमलदला समान विशाल असे नेत्र आहेत. मुखमंडल फारच सुंदर आहे. विशाल भालावर ऊर्ध्वपुंड्रू तिलक आहे. काळे व कुरळे केस आहेत. मस्तकावर सूर्यासमान प्रकाशयुक्त मुकुट सुशोभित आहे. मुनींच्या मनांना मोहित करणारे असे त्यांचे लावण्य आहे. दिव्य अंगावर पितांबर विराजित आहे. गळ्यात रत्नांचे हार आणि दिव्य पुष्पांची माला आहे. देहावर चंदन लावले आहे. त्यांनी हातात धनुष्यबाण धारण केले आहे. ओठ लाल आहेत. त्यांच्यावर मधुर स्मितहास्य शोभत आहे. डावीकडे सीता विराजमान आहे. तिचा उज्ज्वल सुवर्णवर्ण आहे. तिने निळी साडी परिधान केलेली आहे व करकमलामध्ये रक्तकमल धारण केले आहे. दिव्य आभूषणांनी तिचे सर्व अवयव विभूषित आहेत. फारच अपूर्व आणि मनोरम असे हे दर्शन आहे. भगवान श्रीकृष्णांचे ध्यान 1. भगवान श्रीकृष्णांची 2 ध्यानं दिसत आहेत म्हणून त्यांनी पहिल्याला 1 क्रमांक दिलाय. भगवान श्रीकृष्णांचं वर्णन आपल्यासाठी मार्गदर्शन. ज्यांना भगवान श्रीकृष्णांचं ध्यान करायचंय त्यांनी भगवान श्रीकृष्णांचं करू शकता. वृंदावनात यमुनेच्या तीरावर अशोक वृक्षांच्या नवपल्लवांनी सुशोभित असलेल्या कालिंदी कुंजामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांच्या बरोबर विराजमान आहेत. नवीन मेघासमान श्याम आभायुक्त असा त्यांचा नीलवर्ण आहे. त्यांच्या श्यामल शरीरावर सुवर्णवर्ण पीत वस्त्र पाहून असे वाटते की जणू श्याम मेघावर इंद्रधनुष्य सुशोभित असावे. गळ्यात सुंदर वनमाला आहे आणि त्यातून सुंदर पुष्पांचा व तुळशीचा सुगंध येत आहे. हृदयावर वैजयंतीमाला सुशोभित आहे. सुंदर काळ्या जटा कपोलापर्यंत रुळत आहेत. अत्यंत रमणीय व त्रिभुवन मोहन असे मुखारविंद आहे. ते भगवान फारच सुंदर गोड हसत आहेत. त्यांनी मस्तकावर मोर मुकुट धारण केलेला आहे. कानामध्ये कुंडल झळकत आहे. सुंदर गोड असे कपोल कुंडलाच्या प्रकाशाने चमकत आहेत. अंगाअंगातून सौंदर्य ओसंडत आहे. कानांवर कणेरची फुले धारण केलेली आहेत. अद्भुत धातूंनी व चित्रविचित्र नवपल्लवांनी शरीर सजलेले आहे. वक्षस्थलावर श्री वत्साचे चिन्ह आहे. गळ्यात कौस्तुभमणी आहे. भुवया रेखीव आहेत. लाल ओठ फारच कोमल व सुंदर आहेत. वक्र व विशाल असे कमल नेत्र आहेत. त्यातून आनंदाची व प्रेमाची विद्युत धारा ओसंडून सर्वांना आपल्याकडे ओढून घेत आहे. त्यामुळे सर्वांच्या हृदयात आनंद आणि प्रेमाचा समुद्र उचंबळू लागला आहे. ते मनोहर अशा त्रिभंगी रूपात उभे आहेत आणि आपली चंचल व कोमल बोटे बासरीच्या छिद्रांवर फिरवीत फार सुंदर स्वरांनी ती वाजवीत आहेत. भगवान श्रीकृष्णांचं ध्यान प्रतिमा क्रमांक 2 किंवा कल्पना क्रमांक 2. कुरुक्षेत्राचे रणांगण आहे. चोहीकडे वीरांचे समूह युद्धासाठी सज्ज आहेत. येथे अर्जुनाचा परम तेजोमय विशाल रथ आहे. रथाच्या विशाल ध्वजावर चंद्रमा आणि तारे चमकत आहेत. त्या ध्वजावर मारुती विराजमान आहे. हनुमान विराजमान आहेत. अनेक पताका फडकत आहेत. रथाच्या पुढील भागात भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत. त्यांचा नीलश्याम वर्ण आहे. ते सुंदरतेची पराकाष्ठा आहेत. त्यांचा वीरवेश त्यांनी कवच धारण केले आहे. देहावर पितांबर शोभत आहे. मुखमंडल अत्यंत शांत आहे. ज्ञानाच्या परमदीप्तीने त्यांचे सर्व अवयव झळकत आहेत. विशाल आणि रक्ताभ अशा नेत्रातून ज्ञानाची ज्योत प्रकट होत आहे. एका हातात घोड्यांचा लगाम आहे आणि दुसरा हात ज्ञानमुद्रेने सुशोभित आहे. ते मोठ्या शांतीने आणि धैर्याने अर्जुनाला गीतेचा महान उपदेश सांगत आहेत. त्यांच्या ओठांवर मधुर स्मित पसरले आहे. नेत्रपल्लवांनी संकेत करून ते अर्जुनाच्या शंकेचे समाधान करत आहेत. आणि पुढे येतो भगवद्गीतेचा 15व्या श्लोकाचा संबंध. आतापर्यंत त्यांनी आपल्याला भगवान शंकर, भगवान विष्णू, त्यानंतर भगवान श्रीराम, त्यानंतर
कृष्णाचे 2 प्रतिमाचे प्रकार यांचं आपल्याला वर्णन सांगितलं, जेणेकरून आपण जर ध्यानाला बसणार असलो तर आपल्याला ध्यान करताना आपल्याला आवडणाऱ्या देवाची प्रतिमा मनात कशी आणायची याचं मार्गदर्शन मिळेल, म्हणून आपल्याला सुंदर ज्ञान त्यांनी दिलं. 15व्या श्लोकाचा संबंध. वरील प्रकारे केलेल्या ध्यानयोगाच्या साधनेचे फल आता भगवंत सांगत आहेत. आता ध्यानयोगाचं फल 15व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला सांगतायत. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. अर्थ बघूयात. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो. पहिला प्रश्न 15व्या श्लोकावरचा. येथे योगी याच्याबरोबर नियत मानसहा हे विशेषण लावण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर. ज्याचे अंतःकरण चांगल्या प्रकारे स्वाधीन आहे त्याला नियत मानसहा असे म्हणतात. असा साधकच वरील प्रकारे ध्यानयोगाचे साधन करू शकतो हे दाखवण्यासाठीच योगी याच्याबरोबर नियत मानसहा हे विशेषण वापरले आहे. पुढचा प्रश्न. अशा प्रकारे आत्मा हा निरंतर परमेश्वराच्या स्वरूपात लावणे म्हणजे काय आहे? उत्तर. वरील प्रकारे मन व बुद्धी यांच्याद्वारे निरंतर तेलाच्या धारेप्रमाणे अविच्छिन्न वृत्तीने भगवंताच्या स्वरूपाचे चिंतन करणे आणि त्यामध्ये आढळ भावनेने तन्मय होऊन जाणे म्हणजेच आत्म्याला परमेश्वराच्या स्वरूपात लावणे होय. पुढचा प्रश्न. माझ्या परमानंदाची पराकाष्ठा रूप शांती प्राप्त होते या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर. जिला नैष्ठिकी शांती, शाश्वती शांती व परमशांती असे म्हणतात आणि परमेश्वराची प्राप्ती, परमदिव्य पुरुषाची प्राप्ती, परमगतीची प्राप्ती इत्यादी नावांनी जिचे वर्णन केले आहे किंवा वर्णन केले जाते त्या शांतीचे हे वर्णन आहे. ही शांती अद्वितीय अनंत आनंदाची सीमा होय. ही परमदयाळू, परमसुहृद, आनंदनिधी व आनंद स्वरूप अशा भगवंतामध्ये नित्य स्थिर निरंतर अचल व आढळ भावनेने निवास करीत असते. ध्यानयोगाचा साधक हीच शांती प्राप्त करून घेतो. 16व्या श्लोकाचा संबंध. ध्यानयोगाचा प्रकार व फल सांगितले. आता ध्यानयोग्याला आहार, विहार व शयनादी यांचे नियम कशा प्रकारचे असले पाहिजेत हे जाणण्याची आकांक्षा झाल्यावर भगवंत 2 श्लोकांमध्ये सांगत आहेत. आता ध्यानाबद्दल आपल्याला संपूर्ण ज्ञान इथे भगवंत देत आहेत. आपल्याला ध्यानाबद्दल उत्तम ज्ञान इथे भगवद्गीतेमध्ये परमेश्वराच्या मुखातून मिळत आहे. धन्यवाद आपल्या उपक्रमाचे. धन्यवाद जगदयालजी गोविंदका कुलकर्णी महोदय आणि गीता प्रेस गोरखपूर. चला 16वा श्लोक वाचूयात. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अर्थ बघूयात. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला तसेच जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. म्हणजे अति खाल्लं पण नाही पाहिजे, अजिबात अन्नाचा त्याग पण नाही केला पाहिजे, खूप झोपाळूपणा पण नाही दाखवला पाहिजे आणि जागरण पण नाही केलं पाहिजे. ज्याला ध्यान करायचं आहे त्या व्यक्तीसाठी हे सगळं आहे. पुढचा प्रश्न. पहिला प्रश्न या 16व्या श्लोकावरचा. येथे योग हा शब्द कशाचा वाचक आहे? उत्तर. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे उपाय आहेत त्या सर्वांचे नाव योग असे आहे, परंतु येथे ध्यानयोग याचा संदर्भ आहे. हा शब्द जो संपूर्ण दुःखाचा आत्यंतिक नाश करून परमानंद व परमशांती यांचा समुद्र असलेल्या परमेश्वराची प्राप्ती करून देणारा आहे त्या ध्यानयोगाचा वाचक समजावा. पुढचा प्रश्न. फार खाणाऱ्याला व बिलकुल न खाणाऱ्याला ध्यानयोग का सिद्ध होत नाही? सुंदर प्रश्न. उत्तर. खच्चून खाण्यामुळे झोप आणि आळस वाढतो. त्याबरोबरच पचन शक्तीपेक्षा पोटात अधिक पोहोचलेले अन्न तऱ्हेतऱ्हेचे रोग उत्पन्न करते. तसेच जो अन्नाचा पूर्ण त्याग करून फक्त उपवास करू लागतो त्याची इंद्रिये, प्राण आणि मन यांच्या शक्तीचा फार ऱ्हास होतो. असे झाल्यावर तो आसनावर स्थिरपणे बसू शकत नाही आणि परमेश्वराच्या स्वरूपामध्ये मनही लावू शकत नाही. त्यामुळे ध्यानाच्या साधनेत विघ्न येते. म्हणून ध्यानयोगाने आवश्यकतेपेक्षा आणि पचन शक्तीपेक्षा अधिक खाऊ नये व कडक उपवासही करू नये. पुढचा प्रश्न. फार झोपणाऱ्याला आणि सतत जागणाऱ्याला ध्यानयोग सिद्ध होत नाही असे सांगण्याचा काय हेतू आहे? उत्तर. योग्य प्रमाणात झोप घेतली तर त्यामुळे थकवा दूर होऊन शरीरात ताजेपणा येतो, परंतु तीच झोप जर गरजेपेक्षा अधिक घेतली तर त्यामुळे तमोगुण वाढतो. तो मनुष्य नेहमी आळसाने घेरलेला असतो आणि त्याला स्थिर होऊन बसण्यास त्रास वाटतो. याशिवाय अधिक झोपल्याने मानवी जीवनातील अमूल्य वेळ नष्ट होतो. अशाच प्रकारे नेहमी जागत राहिल्यामुळे थकवा वाटतो.
कधी ताजेपणा वाटत नाही, शरीर, इंद्रिये आणि प्राण हे शिथिल होतात, शरीरात अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात आणि नेहमी झोप व आळस हे त्रास देतात. अशा प्रकारे फार झोपणे किंवा नेहमी जागत राहणे हे दोन्हीही ध्यानयोगाच्या साधनात विघ्न आणणारे होत. म्हणून ध्यानयोगाने शरीर निरोगी राहावे व ध्यानयोगाच्या साधनात विघ्न येऊ नये या उद्देशाने आपल्या शरीराची स्थिती, प्रकृती, आरोग्य व अवस्था यांचा विचार करून आवश्यकतेपेक्षा जास्त झोपू नये आणि नेहमी जागरणही करू नये. आणि पुढे येतो 17वा श्लोक, पण याचा संबंध दिलेला नाहीये पुस्तकामध्ये, कारण 16व्या आणि 17व्या श्लोकाचा विषय एकच आहे, त्यामुळे 17व्या श्लोकाचा संबंध नाहीये. आपण थेट 17वा श्लोक वाचूयात. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अर्थ बघूया. दुःखांचा नाश करणारा योग, यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे ज्याची यथायोग्य आहे त्यालाच साध्य होतो. पहिला प्रश्न 17व्या श्लोकावरचा. युक्त आहार विहार करणारा असे कोणास म्हणतात? उत्तर: खाण्यापिण्याच्या वस्तूंचे नाव आहार असे आहे आणि चालण्या फिरण्याच्या क्रियेचे नाव विहार असे आहे. ज्या माणसाचे हे दोन्ही योग्य स्वरूपात आणि योग्य प्रमाणात असतात त्याला युक्त असा आहार विहार करणारा असे म्हणतात. खाण्यापिण्याच्या वस्तू आपल्या वर्ण व आश्रम धर्माप्रमाणे सत्याने व न्यायाने प्राप्त करून घेतलेल्या असाव्यात. त्या वस्तू शास्त्रानुकूल व सात्विक असाव्यात. रजोगुण व तमोगुण वाढवणाऱ्या नसाव्यात. पवित्र असाव्यात. आपली प्रकृती, स्थिती आणि आवड यांना प्रतिकूल नसाव्यात व योगसाधनेला मदत करणाऱ्या असाव्यात. आपली शक्ती, आरोग्य आणि साधन यांच्या दृष्टीने हितकारक व आवश्यक तितक्या प्रमाणातच त्या वस्तू असाव्यात. तसेच हिंडणे फिरणे हे सुद्धा जेवढे आपल्याला आवश्यक व हितकारक असेल तेवढेच असावे. अशा नियमित व उचित आहार विहारामुळे शरीर, इंद्रिये आणि मन यांच्यामध्ये सत्वगुण वाढतो आणि त्यांच्यामध्ये निर्मलता, प्रसन्नता आणि चैतन्य यांची वाढ होते. त्यामुळे ध्यानयोग सुगमपणे सिद्ध होतो. पुढचा प्रश्न. कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणे याचा भावार्थ काय आहे? आपल्यासाठी अत्यंत उत्तम आणि उपकारक प्रश्न. उत्तर: वर्ण, आश्रम, अवस्था, स्थिती आणि वातावरण इत्यादींना अनुसरून शास्त्रामध्ये ज्याला जी कर्तव्य कर्मे सांगितली आहेत त्यांचे नाव कर्म होय. त्या कर्मांचे उचित स्वरूपात व उचित प्रमाणात यथायोग्यपणे आचरण करणे म्हणजेच कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणे होय. उदाहरणार्थ ईश्वर भक्ती, देवपूजन, दीनदुःखी माणसांची सेवा, माता पिता, आचार्य इत्यादी गुरुजनांची पूजा, यज्ञ, दान, तप, उपजीविकेशी संबंधित कर्म म्हणजेच शिक्षण, पठण पाठण, व्यापार इत्यादी कर्मे व शौच स्नादादी क्रिया ही सर्व कर्मे आपण केली पाहिजेत. ती कर्मे शास्त्रविहित असावीत, साधुसंगत असावीत, कोणाचेही अहित करणारी नसावीत, स्वावलंबनाला मदत करणारी असावीत, कोणाला त्रास देणारी व कोणाला भार टाकणारी नसावीत. बघा आपलं तत्वज्ञान किती सुंदर आहे. मजहबचं तत्वज्ञान, हिरव्या रंगाचं तत्वज्ञान आणि आपलं तत्वज्ञान मध्ये फरक किती आहे बघा. ध्यानयोगात मदत करणारी असावीत. एखाद्याला कर्मांची जितकी गरज आहे ज्यामुळे न्यायपूर्वक शरीर निर्वाह होत राहील आणि ध्यानयोगासाठी आवश्यकतेप्रमाणे पुरेसा वेळ मिळू शकेल एवढेच या कर्मांचे प्रमाण असले पाहिजे. असे केल्यामुळे शरीर, इंद्रिये आणि मन ही निरोगी राहतात आणि सुगमपणे ध्यानयोग सिद्ध होतो. पुढचा प्रश्न. युक्त असे झोपणे व जागणे म्हणजे काय? उत्तर: दिवसा जागे राहणे, रात्रीच्या वेळी पहिल्या व शेवटच्या प्रहरात जागणे आणि मधल्या 2 प्रहरात झोपणे यालाच साधारणपणे योग्य झोपणे व जागणे असे मानले जाते. पण सर्वांनी मधल्या 6 तासात झोपलेच पाहिजे असा काही नियम नाही. ध्यानयोगाने आपली प्रकृती व शरीर स्थिती यांना अनुकूल अशी व्यवस्था करावी. रात्री 4-5 तास झोपल्याने काम भागत असेल व ध्यानाच्या वेळी झोप किंवा आळस येत नसेल आणि तब्येतीत बिघाड होत नसेल तर 6 तास न झोपता 4-5 तास झोप घ्यावी. आहार विहार, कर्म, झोपणे, जागणे हे शास्त्रानुकूल असावे आणि ते प्रकृती, आरोग्य व आवड यांच्या दृष्टीने जितके उपयुक्त व आवश्यक असेल तितक्याच प्रमाणात असावे असा युक्त या शब्दाचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न. योग याच्याबरोबर दुःख हे विशेषण वापरण्याचा काय उद्देश आहे? उत्तर: ध्यानयोग सिद्ध झाल्यावर ध्यानयोग्याला परमानंद व परमशांती यांचा अनंत सागर असलेल्या परमेश्वराची प्राप्ती होते. त्यामुळे त्याचे संपूर्ण दुःख समूळ व कायमचे नष्ट होते. मग त्याला चुकूनही जन्ममरण रूपी संसार दुःखाशी सामना करावा लागत नाही. त्याला कधी स्वप्नातही चिंता, शोक, भय आणि उद्वेग इत्यादी होत नाहीत.
तो सर्वथा आणि सर्वदा आनंदाच्या महान प्रशांत सागरात निमग्न राहतो। दुःखाचा अत्यंतिक नाश करणाऱ्या फलाचा निर्देश करण्यासाठी योग या शब्दाबरोबर दुःख हे विशेषण लावलेले आहे। आणि पुढे येतो 18व्या श्लोकाचा संबंध, परंतु आपल्या व्हिडिओची वेळ संपलेली आहे, त्यामुळे या 37व्या भागाच्या इथेच इतिश्रीकडे जाऊया आपण। आपली नेहमीची विनंती की भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाच्या आपल्या ह्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या। या प्लेलिस्टमध्ये आपल्याला भगवद्गीतेचे पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत सर्व भाग मिळणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला भगवद्गीतेचे वेदांचे, उपनिषदांचे, पुराणांचे, संस्कृत भाषेचे सखोल ज्ञान मिळणार आहे। त्यामुळे या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या। भगवद्गीता अध्ययनाचा हा आपला पहिला प्रयत्न जर आपल्याला आवडत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कॉमेंट करा। ही कळकळीची नम्र विनंती आहे। आपले जेवढे कॉमेंट्स आणि लाईक्स जेवढे जास्त येतील तेवढा जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ इतर लोकांना ऑटो सजेशनमध्ये दाखवला जाणार आहे। त्यामुळे आपल्या लाईक आणि कॉमेंट्स अत्यावश्यक आहे। त्यामुळे तुम्हाला ही विनंती आहे। आणि आपली शेवटची विनंती की जर आपण आपल्या चॅनलची केदार सीकर सनातन संस्कारची नोटिफिकेशन ऑन करून ठेवली नसतील तर ती कृपया ऑन करून ठेवा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि आपल्याकडून कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही किंवा चुकणार नाही। या केदार सीकर सनातन संस्कार चॅनल बरोबरच आम्ही आमच्या पर्यटनाचा प्रवास वर्णन करण्यासाठी एक छोटासा नवीन एक चॅनल बनवलेला आहे, ज्याचं नाव केदार पूजा प्रवास आहे, जो आपल्याला आता स्क्रीनवर दिसत आहे। तर आपल्याला विनंती आहे की याही चॅनलला आपण फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा आणि याही चॅनलची नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। आमच्या प्रवासाची वर्णनं आणि प्रवासाबद्दलची मार्गदर्शन आम्ही देणार आहोत, म्हणजे आमचे अनुभव आम्ही शेअर करणार आहोत। मार्गदर्शन नाही, आमचे अनुभव आम्ही त्यावर शेअर करणार आहोत, ज्यातून तुम्हाला तुमच्या सहली किंवा पर्यटन प्लॅन करायला मदत होईल। त्यामुळे याही चॅनलला सपोर्ट करा ही आपल्याला विनंती आहे। चला तर मग पुढच्या 38व्या भागामध्ये भेटूयात, जिथे आपण 18व्या श्लोकापासून आरंभ करूयात। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी। धन्यवाद।